मागील 1.5 महिन्यापासून माननीय सर्वोच्च न्यायालय या देशातील सगळ्यात मोठी बँक भारतीय स्टेट बँक यांच्यामधला इलेक्ट्रिकल बॉन्ड्स अर्थात निवडणूक रोख्यांचा विषय खूप चर्चेत होता। मी पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून कौतुक आणि आभार या ठिकाणी जाहीरपणाने मान्य करतो की होय, सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळं या सगळ्या निवडणूक रोख्यांचा विषय हा ऐरणीवर आला। या देशामध्ये 2016च्या नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटबंदीनंतर 3-4 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने इलेक्ट्रिकल बॉन्ड आणले, ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा माहितीचा अधिकार न ठेवता परस्परपणाने या ठिकाणी SBIमध्ये जाऊन निवडणूक रोखी खरेदी करण्याचा विषय आणला, ज्या माध्यमातून आत्ताच्या फेब्रुवारी 2024 अखेर तब्बल 20,500 कोटीचे बॉन्ड्स हे विकले गेले, ज्याच्यामधल्या 16,000 कोटीचा हिशोब हा मागच्या 5 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आला, ज्याच्यामध्ये आजही 4,000 कोटीचे बॉन्ड्स हे लपवले गेलेले आहेत। हे बॉन्ड्स याच्यामध्ये कदाचित दाऊदसारख्या अतिरेक्यांचे पैसे भाजपने घेतलेत म्हणून त्या बॉन्डचा हिशोब दिला जात नाही असा आमचा थेट आरोप आहे। याच्यातले जे 16,000 कोटी रुपये नका आलेले आहेत त्याच्यातले सगळ्यात मॅक्सिमम पैसे भाजपला निवडणूक निधी म्हणून आलेले आहेत। या ठिकाणी साधन सुचिता बाळगणारा पक्ष म्हणून ज्यांनी मागची 10 वर्ष या देशातल्या या राज्यातल्या या पुण्यातल्या नागरिकांना फसवलं, तो भाजप किती खोटारडा आणि वाईट चेहऱ्याचा पक्ष आहे हे या निमित्ताने समोर आलेलं आहे। होय, हे चोर आणि दरोडेखोरच आहेत। यांनी SBI सारख्या ठिकाणी चोरी केलेली आहे, याच्यातून त्यांनी खंडणी आणि लाच स्वीकारली आहेत। 2 प्रकारचे प्रकार त्यांनी केलेत। एक म्हणजे खंडणी, जे एकूणच एखाद्या गुंडांनी खंडणी मागितली तर पोलीस अटक करून त्यांना जेलमध्ये टाकतात। आता या देशातल्या वेगवेगळ्या संस्था ED, CBI, इन्कम टॅक्स आणि GST सारख्या संस्था नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना जेलमध्ये घालणार का, हा आमचा थेट प्रश्न आहे। कारण की या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये DLF असेल, डिवाइस लॅब असेल, युनायटेड कंपनी असेल, IFS ॲग्रो असेल किंवा यशोदा हॉस्पिटल असेल, जे औषधं निर्माण करतात, जे रक्तलघवी तपासण्यासारख्या लॅब आहेत किंवा जे हॉस्पिटल्स आहेत, यांच्यावर EDच्या CBIच्या रेड मारल्या गेल्या। पुढच्या 3 महिन्यानंतर 4 महिन्यामध्ये त्याच लोकांनी या ठिकाणी 500 कोटी रुपयाचे या ठिकाणी इलेक्ट्रिकल बॉन्ड BJPची खरेदी केले आणि त्याच्यानंतर त्यांच्या केस ह्या रफादफा करण्यात आल्या। वाईट असं आहे की या ठिकाणी जी आपली तरुण मुलं आहेत, जे ऑनलाईन गेम खेळतात, जे ऑनलाईन या ठिकाणी रमीसारख्या गेम खेळतात, ज्याच्यातून हजारो कोटी रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये त्या कंपन्यांना जातात, म्हणजे पत्त्याचे क्लब, सट्टा, मटका, त्या ठिकाणी रमी खेळणाऱ्या कंपन्या, यांच्याकडून 450-500 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी निवडणूक रोख्यांमध्ये घेतलं आहे। त्या भारतीय जनता पार्टीला लोक मतदान करणार का, हा प्रश्न माझा त्यांना आहे। त्याच्यात वाईट प्रकार असा आहे की मधल्या काळात 3 वर्षापूर्वी ज्या एका कंपनीच्या चुकीमुळं बिहारमध्ये बनवलेला उड्डाणपूल कोसळला, त्याच्यामध्ये शेकडो लोक मेली गेली। त्या कंपनीवर कुठला गुन्हा दाखल झाला नाही, त्यांना अटक झाली नाही, मात्र त्या कंपनीकडून शेकडो कोटी रुपयाचे निवडणूक रोखे घेण्याचं काम हे भाजपने केलेलं आहे। ज्यांनी लोक मारली त्यांच्याकडून पैसे घेतले, ज्यांनी पाकिस्तानसारख्या टेररिस्ट देशामध्ये कामकाज केलं त्या पाकिस्तानच्या कंपन्यांकडून पैसे घेण्यात आले। त्याचबरोबर ज्या कंपन्यांवर ED, CBI, GST आणि इन्कम टॅक्सच्या रेड झाल्या त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले। दुसरा प्रकार जो आहे तो प्रकार हा पहिला होता खंडणीचा, दुसरा प्रकार होता तो तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा, एक प्रकारची लाच घेण्याचं काम यांनी केलं। ज्या ज्या यांना पैसे दिलेत, यांचे 500-1000 कोटीचे बॉन्ड्स खरेदी केलेत, त्याच्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांना 5,000 कोटीचा, 47,000 कोटीचा, 3,000 कोटीचा, 9,000 कोटीचा प्रोजेक्ट यांनी दिलेला रस्त्याचा किंवा इन्फ्रा कंपन्यांचा। त्याच्यामुळं भाजप ही या 70 वर्षातली सगळ्यात चोर पार्टी असा आमचा थेट आरोप आहे। जे 4,000 कोटीचे बॉन्ड लपवले गेलेले आहेत त्या 4,000 कोटीचा बॉन्डसुद्धा त्या बॉन्डचा हिशोब त्यांनी द्यावा, नाही तर त्याच्यामध्ये दाऊदसारख्या अतिरेक्यांचे पैसे भाजपने घेतलेत म्हणून ते लपवले जातात निवडणुकीसाठी, हा आमचा थेट आरोप राहील। येणाऱ्या काळामध्ये PM केअर फंडचा सुद्धा हिशोब त्यांनी द्यावा अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आम्ही येणाऱ्या 10-12 दिवसामध्येच मागच्या 10 वर्षात पुण्यात, महाराष्ट्रातल्या, देशातल्या कुठल्या नेत्यांना, विविध राजकीय पक्षांना भाजप सोडून इन्कम टॅक्स, CBI, ED आणि इन्कम या ठिकाणी बाकीच्या वेगवेगळ्या संस्थांची नोटीस आली, रेड पडल्या आणि त्याच्यानंतर किती महिन्यांनी त्यांनी BJP जॉईन केली किंवा BJPला सपोर्ट केला किंवा BJPच्या सरकारमध्ये सहभागी झाले, त्याचं देशातला सगळा लेखाजोखा घेऊन या ठिकाणी उदाहरणासहित किंवा पुराव्यासहित आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत। हे आता तुमच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत, घराघरांमध्ये या पुस्तिकेसहित आम्ही जाणार आहोत। त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी पुढच्या 2-3 दिवसामध्येच आम्ही ही पिटिशन दाखल करणार आहोत। त्याच्यामध्ये 4,000 कोटीचा आजही हिशोब आलेला नाही आणि त्याचबरोबर PM केअर फंडचा सुद्धा या ठिकाणी हिशोब देण्यात यावा। तर आमचा थेट आरोप आहे की PM केअर फंडमध्ये सुद्धा देशातल्या आणि विदेशातल्या अतिरेकी कंपन्यांचे पैसे घेतलेत किंवा त्यांना दिलेत
अशा प्रकारचा काहीतरी घोटाळा आहे, म्हणून पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टी हा हिशोब लोकांसमोर द्यायला त्या ठिकाणी घाबरते. जर सर्वसामान्य माणसांनी कमवलेला नोकरीतून आणि व्यवसायातून कमवलेला पैसा याचा हिशोब जर इन्कम टॅक्समध्ये आम्हाला द्यावा लागतो, तर पंतप्रधान केअर फंड आणि निवडणूक रोख्यांचा हिशोब द्यायला हे का घाबरतात?